मित्रांनो, अनेक वेळा असे घडते की आपण लोकांबरोबर गप्पा मारण्यात एवढे व्यस्त होऊन जातो की आपल्याला हे समजतच नाही की आपण समोरच्या बरोबर कोणत्या गोष्टी बोलल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टी नाही बोलल्या पाहिजे. अशामध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी सुद्धा सांगून टाकतो ज्या आपण नाही सांगितल्या पाहिजे. या चुकीमुळे नंतर आपल्याला खूप त्रास सहन करावा लागतो आणि मग पश्चातापाशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय उरत नाही. आचार्य चाणक्य म्हणतात की व्यक्तीने आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या वैयक्तिक गोष्टी दुसऱ्या व्यक्तीला कधीच सांगितल्या नाही पाहिजे, मग ती व्यक्ती कितीही जवळची असू द्या, नाहीतर तुम्ही स्वतःला अडचणीमध्ये आणता. आज आम्ही तुम्हाला त्या 7 गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्यांना चाणक्य नीतीमध्ये दुसऱ्यांना सांगण्यास पूर्णपणे मनाई केली आहे. पहिली आहे घरातल्या कुटुंबातील गोष्टी. अशी अनेक लोक आहेत जे आपल्या घरातील कुटुंबातील सगळ्या गोष्टी आपले मित्र, नातेवाईक किंवा आपल्या परिचयातील व्यक्तींना नेहमी सांगत असतात. नंतर या लोकांना पश्चाताप होतो. आपल्या घरातील गुपिते दुसऱ्यांना सांगितल्यामुळे घरातील सदस्यांबरोबर एक प्रकारचा अविश्वास आणि दुरावा निर्माण होतो. घरातल्या गोष्टी घरातच ठेवल्यामुळे आयुष्य सुखकारक बनते. छोट्या मोठ्या समस्या तर प्रत्येकाच्याच घरात किंवा आयुष्यात चालू असतात. ह्याशिवाय नवरा बायको मधल्या गोष्टी सुद्धा गोपनीय ठेवल्या पाहिजे. अनेक मूर्ख लोक आपल्या बायको बरोबर त्यांचे संबंध कसे आहे हे सुद्धा दुसऱ्यांना सांगत बसतात. चुकून सुद्धा अशी चूक करू नका. तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या गोष्टी नेहमी गुप्तच ठेवा, नाहीतर ऐकणारा मजा घेऊन बाजूला होईल, पण पश्चाताप तुम्हालाच करावा लागेल. दुसऱ्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी तुम्ही दुसऱ्यांना गोष्टी सांगता आणि काही काळ तुम्हाला बरं सुद्धा वाटते, पण अशाने तुम्ही किती कमजोर आहात हेच दिसून येते. त्यामुळे आपल्या घरातील गोष्टी, भांडणे, वादविवाद कोणाला सांगू नका. दुसरे आहे तुमचे उत्पन्न. लोकांना याची नेहमी उत्सुकता असते की तुमचे उत्पन्न किती आहे. जर तुम्ही त्यांना नीट सांगितले नाही तर ही लोक वेगवेगळ्या पद्धतीने विचारून तुमच्या कमाईचा अंदाज लावतील. जर तुम्ही तुमचे उत्पन्न किती आहे हे दुसऱ्यांना सांगाल, मग जेव्हा त्यांना पैशांची गरज भासेल तेव्हा सगळ्यात आधी ते तुमच्याकडे येतील, कारण त्यांना माहिती असेल की तुम्ही चांगले कमावता. आणि समजा काही कारणास्तव तुम्ही पैसे देऊ शकला नाही, मग त्यामुळे एक मतभेद निर्माण होईल, कारण लोक असाच विचार करतील की पैसे असून सुद्धा तुम्हाला द्यायची इच्छा नाही. दुसरीकडे जर तुमचे उत्पन्न कमी असेल तर मग लोक तुमची चेष्टा करतील. त्यामुळे तुम्ही तुमचे उत्पन्न, संपत्ती जेवढे गुपित ठेवाल ते तुमच्यासाठी चांगले आहे. ह्यासाठी नाही की लोक तुमच्याकडे कर्ज मागतील आणि मग परत करणार नाही, तर ह्याची अनेक कारणे आहेत. त्यामुळे आपल्या परिचितांपासून, नातेवाईकांपासून आपली संपत्ती नेहमी गुपित ठेवली पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर तुमच्या संपत्तीबद्दल तुमच्या बायकोला सांगणार नाही तर मग तुम्हाला दुःखाचा सामना करावा लागेल. त्यामुळे तुमच्या बायकोपासून शक्यतो काही लपवून ठेवू नका. तिसरी आहे भूतकाळातील चुका आणि भविष्य काळातील रणनीती. भूतकाळात झालेल्या चुकांबद्दल कोणालाही सांगू नका, कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपण भूतकाळ बदलू शकत नाही. त्या चुका आता होऊन गेल्या आहेत आणि आता त्याबद्दल दुसऱ्यांना सांगून सुद्धा काहीच फायदा नाही. तुम्ही जर तुमच्या चुका लोकांना सांगत बसला तर लोकांच्या मनात तुमच्याबद्दल एक नकारात्मक प्रतिमा तयार होईल आणि ते नेहमी तुम्हाला त्याच दृष्टिकोनातून बघतील आणि शक्यता आहे की ते दुसऱ्यांना सुद्धा तुमच्या चुकांबद्दल सांगतील, ज्यामुळे समाजामध्ये तुमचे नाव खराब होईल. इथे अजून एक गोष्ट आहे, ती म्हणजे तुम्ही तुमच्या भविष्य काळातल्या रणनीतीबद्दल सुद्धा कोणाला सांगू नका, कारण तुम्हाला जर त्या कामात यश नाही मिळाले तर लोक प्रत्येक ठिकाणी तुमची चेष्टा करतील. आणि ज्या लोकांना तुम्ही आवडत नाही, म्हणजे जी लोक तुमच्यावर जळतात, ही लोक तुमच्या भविष्य काळातील रणनीतीमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे ह्या गोष्टी नेहमी गुप्त ठेवा. चौथी आहे आपली कमजोरी आणि ताकद. अनेकदा लोकांना आपल्या कमजोरी आणि ताकदीबद्दल माहितीच नसते. जर तुम्हाला तुमची कमजोरी किंवा तुमच्या ताकदीबद्दल म्हणजे स्ट्रॉंग पॉइंट्स बद्दल माहिती असेल तर ते कोणाला सांगू नका, कारण लोकांना तुमची कमजोरी समजली तर लोक तुम्हाला दुबळे समजून
तुम्हाला वाईट वागणूक देतील आणि मानसिक स्तरावर तुमचे खच्चीकरण करायचा प्रयत्न करतील. ते तुमच्या दुबळेपणाचा फायदा उचलतील आणि समजा त्यांना तुमची ताकद म्हणजे स्ट्रॉंग पॉइंट्स माहिती पडले तर ते पुढे तुमची ताकद कमजोरीमध्ये बदलायचा प्रयत्न करतील. कारण लोकांना एकदा का तुमचे स्ट्रॉंग पॉइंट समजले तर ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्या स्ट्रॉंग पॉइंटचे असे उपाय शोधतील ज्यामुळे ते तुम्हाला हरवू शकतील. त्यामुळे सावध राहा आणि ह्याबद्दल कोणालाच माहिती होऊ देऊ नका. 5वे आहे तुमचे अपमान. जर सार्वजनिक ठिकाणी तुमचा अपमान होत असेल तर त्याला निश्चितच सडेतोड उत्तर दिले पाहिजे. पण कधी कधी काही अपमान मजबुरीमुळे आपल्याला सहन करावे लागतात. अपमानाला जास्त दिवस डोक्यात जागा देऊ नका. असा विचार करा की परत असा अपमान कुणी नाही केला पाहिजे यासाठी काय करता येईल. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमचा झालेला अपमान दुसऱ्यांना सांगाल तर मग लोक अजून तुमचा अपमान करायला मागे पुढे पाहणार नाही. कारण लोकांना तुमच्या प्रती सहानुभूती राहणार नाही. ज्या लोकांना दुसऱ्यांकडून सहानुभूती अपेक्षित असते तीच लोक दुसऱ्यांना आपल्या झालेल्या अपमानाबद्दल सांगतात. 6वे आहे आपल्या मनातील गोष्टी. मनामध्ये अनेक अशा गोष्टी असतात ज्यांना जग जाहीर केल्यामुळे तुम्ही स्वतःला संकटामध्ये टाकू शकता. मनामध्ये हजारो विचार येत असतात. शक्यता आहे की तुमच्या मनामध्ये एखाद्या गोष्टीला घेऊन राग असेल, संताप असेल, चीड असेल, घृणा असेल. पण बुद्धिमान व्यक्ती त्याच विचारांना व्यक्त करतो ज्या त्याच्या हिताच्या असतात. पण वास्तव हे आहे की तुम्ही जर चुकीच्या मनातल्या गोष्टी जग जाहीर करायला लागाल तर अशाने लोक तुमच्याबद्दल एक मत बनवतील आणि मग लोक तुमच्या चांगल्या गोष्टी ऐकणार नाही. फक्त ते रागाची, संतापाच्या गोष्टींची चर्चा करतील. तुमचे 100 चांगले कर्म त्या एका विकारापुढे दुबळे पडतील. 7वे आहे दान धर्माच्या गोष्टी. अनेक लोक अशी असतात जे गरजूंना दान केल्यानंतर किंवा अन्य कोणते पुण्यकर्म केल्यानंतर त्याबद्दल सगळ्यांना सांगत बसतात. अशा लोकांना मग पुण्य केल्यानंतर त्याचे अपेक्षित फळ मिळत नाही. तुम्ही जे काही दान केलं असेल किंवा कोणते पुण्यकर्म केलं असेल, जर तुम्ही त्याला गुप्त ठेवाल तरच त्याचा पूर्ण लाभ तुम्हाला होईल. गुप्तपणे केलेल्या दानावर देवतांची नजर असते. जर तुम्ही कोणत्या मंदिरात दान केले किंवा गरिबाला जेवण दिले किंवा अजून कोणत्याही प्रकारचे पुण्य केले तर त्याच्याबद्दल कोणालाही सांगू नका. ह्याशिवाय आचार्य चाणक्य यांनी चेतावणी देत हे सुद्धा सांगितले आहे, आपण चुकून सुद्धा आपल्या दुःखाबद्दल किंवा आपल्या आयुष्यातील रहस्यांबद्दल दुसऱ्याला सांगितले नाही पाहिजे. असे करणे खूपच घातक ठरू शकते. कारण प्रतिकूल परिस्थितीमध्ये किंवा मैत्री तुटल्यानंतर तुमचे सगळे रहस्य सार्वजनिक होऊ शकतात आणि मग लोकांमध्ये तुम्ही चेष्टेचा विषय बनाल. त्यामुळे ह्या गोष्टींना चुकून सुद्धा कोणाला सांगू नका. मित्रांनो, ह्या होत्या त्या 7 गोष्टी ज्या आचार्य चाणक्यांच्या म्हणण्यानुसार आपण गुप्त ठेवल्या पाहिजे. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.